प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तातील सर्व प्रिय भवानी बहिणींना सलाम. प्रियांनो, एक गाव होतं आणि त्या गावाकडे, त्या भागामध्ये चोरट्यांचा, दरोडेखोरांचा फार सुळसुळाट होता. अशा परिस्थितीमध्ये एक विश्वसणारी बाई, एक महिला बाजारपेठ असलेल्या ठिकाणाहून बाजारहाट करते आणि पायी आपल्या गावाकडे, ते खेडेगावात राहत असतं, छोटं गाव असतं, त्या गावाकडे जाण्यासाठी निघते. आणि तिला माहिती असतं की ह्या भागामध्ये दरोडेखोर आहेत, चोरटी आहेत, ते लूट करतात, मारतात. ती रस्त्याने चाललेली असते. आणि लांबून तिला एक 2-4 लोक आलेले दिसतात. म्हणून तिच्या मनात थोडासा संशय येतो आणि एका झाडाच्या पाठीमागे ती लपते. ते लोक येतात, ते लोक पण तेच चोर असतात, दरोडेखोर असतात आणि तेही दमलेले असतात, म्हणून त्याच झाडाखाली ते बसतात आणि त्यांची त्या ठिकाणी चर्चा होते. ती संपूर्ण चर्चा हिमायला ऐकते. चर्चा अशी होती की ते सांगतात की शेजारचं जे अमुक अमुक गाव आहे, त्या गावामध्ये आज आपण रात्री जाऊ आणि रात्री जाऊन त्या ठिकाणी आपण दरोडा टाकू. काय लूट असेल त्या ठिकाणी लुटू. काही लोक असतील त्यांना जर कोणी अडवायला तर त्यांना पण मारू. आणि नेमकं ती जी बाई ज्या गावी जाणार असते, ते बाईचं जे गाव असतं, त्याच गावाविषयी चर्चा करणार असते. ती बाई घाबरून जाते. ती दरोडेखोर जाण्याची वाट पाहते. ते दरोडेखोर चोर त्या ठिकाणून, ते झाडापासून ते उठतात आणि जातात. मग त्यानंतर ती बाईने बघितलं की हे चोर या ठिकाणून निघून गेलेत आणि मग नंतर ती धावतच पळत पळत आपल्या गावी जाते. गावात गेल्यानंतर गावातल्या लोकांना सांगते की आज संध्याकाळी, आज रात्री या ठिकाणी चोरी होणार आहे. ते चोरटे येणार आहेत. ज्या चोरट्यांचा आपल्या भागामध्ये फार सुळसुळाट आहे, ते चोरटे या ठिकाणी येणार आहेत. तर आपण काहीतरी करू, आपण एकत्र येऊ, कुठेतरी एका बाजूला थांबू. म्हणजे काय होईल की आपल्याला आपला जीव वाचेल. आपल्या घरातल्या वस्तू आपण त्या ठिकाणी घेऊन थांबू. एकत्र जर थांबलो 100-200 लोक, तर आपल्याला ते लोक काहीच करणार नाहीत. हे असं गावात सांगते, घरात सांगते, घरातल्या लोकांना ती सांगते की असं अशा प्रकारचं मी ऐकलंय. मुलांना सांगते, पतीला सांगते की मी ऐकलं दरोडेखोरांचं, तुम्ही अशी गोष्ट घडते आज आपल्या गावामध्ये, तुम्ही चला आपण अमुक ठिकाणी जरा एका ठिकाणी जाऊ आणि सगळे गावातले लोक आपण एका ठिकाणी थांबू. आणि आपल्या घरातल्या जे काही महत्त्वाच्या वस्तू आहेत, किमती वस्तू आहेत, त्या आपण सोबत घेऊन जाऊ. पण घरातले काही लोक ऐकतात, काही लोक ऐकत नाहीत. गावातले देखील काही लोक ऐकतात आणि काही लोक ऐकत नाहीत. आणि शेवटी प्रियांनो काय होतं, संध्याकाळी ते एका ठिकाणी जमा होतात. आणि जसं दरोडेखोरांचा विचार झाला, चोरांचा विचार झाला, त्याप्रमाणे चोर रात्री 1 वाजता, 1:30 वाजता त्या ठिकाणी, ते गावामध्ये ते येतात. आणि जे त्यांना घरं व्यवस्थित वाटतात असे घरं ते फोडतात आणि त्यातून काही किमती वस्तू त्या ठिकाणी ते लुटतात. काही लोक मध्ये पडतात, त्या लोकांना ते मारहाण करतात. आणि प्रेरणा, त्या लोकांना मारहाण केल्याचा जे काही किंचाळण्याचा, आरडण्याचा आवाज आहे, हे जे लोक एका ठिकाणी एकत्र जमलेले होते रात्री, त्या लोकांच्या कानावरती जातो. त्या बाईच्या लक्षात येतं की माझ्या कुटुंबात अजूनही माझा मुलगा, पती घरीचे, बाकीचे लोक आलेत पण 2 लोक घरीचे आहेत. कदाचित माझ्या कुटुंबातील मुलांना, पतीला जर मारहाण होत नसेल ना, किंवा माझ्या घरातल्या काही किमती वस्तू जर लुटल्या जात नसतील ना. मग प्रियांनो, अशा चिंतेमध्ये ती असते. आणि सकाळ झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या घरी जातो. ही बाई देखील घरी जाते आणि पाहते तर खरंच तसं झालेलं असतं. त्या लुटेरांनी अजून काही किमती वस्तू ज्या घरात असतात त्या चोरून नेलेल्या असतात आणि त्यानंतर त्या लुटेरांनी काय केलेलं असतं, तिच्या पतीला आणि तिच्या मुलाला बेदम असं मारलेलं असतं. प्रियांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. जर त्या बाईला कळलेलं होतं की आज रात्री घात होणार आहे, आज रात्री दरोडेखोर येणार आहेत आणि सर्व लुटून येणार आहेत आणि नाश आणि घात असं करणार आहे, त्या बाईच्या हे कानावर गेलं, तिला समजलं असतं. त्या बाईने जर मुलाला आणि तिच्या पतीला जर आग्रह केला असता की नाही, तुम्ही काही करा, माझ्यासोबत चाला, मी माझ्या कानाने ऐकलं आणि हे सत्य आहे, ही गोष्ट घडणार आहे आणि तुमच्या जीवाला घातपात होऊ नये, घरातल्या वस्तू काही जाऊ नये, पण तुम्ही माझ्यासाठी चला. ती बाईने जर आडून बघितलं असतं, ती बाई म्हटली असती, नाही नाही, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी घराच्या बाहेर हालत नाही, किंवा मी जेवत नाही, किंवा मी हे करील, मी ते करील, तुम्ही माझ्यासोबत येणंच गरजेचं आहे. असा जर अट्टहास धरला असता, आग्रह धरला असता, तर नक्कीच तिचा पती, तिचा मुलगा तिच्यासोबत आले असते आणि त्यांना मारहाण झाली नसती. प्रियांनो, ही गोष्ट याच्यासाठी आहे की देव देखील असंच करत आहे. देव देखील काय करत आहे प्रियांनो, प्रत्येक कुटुंबातून एका व्यक्तीची निवड होत असते, सगळ्याची निवड होत नाही. अगोदर काय असतं, प्रत्येक कुटुंबातून फक्त एका व्यक्तीची निवड होत असते आणि त्या व्यक्तीवरती जबाबदारी असते कशाचं, घरच्या लोकांचं तारण करण्याचं आणि आपल्या आसपास शेजारी पाजारी किंवा इतर लोकांकडे जाऊन स्वार्थ सांगून लोकांचं तारण करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर असते. अगोदर त्या व्यक्तीने घरच्या लोकांचं तारण करणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस असं होतं, ज्या व्यक्तीची निवड झालेली आहे, कुटुंबातील जी व्यक्ती प्रार्थनेत आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा, एक व्यक्ती फार देवात विश्वास असते, प्रार्थनेत असते, पण घरातले इतर लोक नसतात. आणि त्या व्यक्तीला जर आपण म्हटलं ना, मग तुझ्या घरच्यासाठी, पतीसाठी, मुलासाठी, मुलींसाठी का प्रार्थना करत नाही, तर ती म्हणते, मी त्यांना सांगू सांगू दमले, थकले, पण ते काही येत नाहीत.
तर प्रियांनो तसं नाही, तर तुमची जबाबदारी आहे. जसं तुम्ही तुमच्या लेकरांना बघा, ज्यावेळेस ते शाळेत जात नाहीत त्यावेळेस काय करता, हाताला धरून ओढून नेता, काठी हातात घेता आणि प्रियांनो काय करता, त्यांना शाळेमध्ये घेऊन जाता. बघा जुने दिवस आठवा, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलं शाळेत जात नाही त्यावेळेस तुम्ही काय करत होता त्यांना. का? कारण तुमच्या मुलाचं भविष्य चांगलं असावं म्हणून. मग जर तुम्हाला असं वाटतंय का तुमचे मुलं देखील सर्वकालिक जीवनामध्ये असावं, तर प्रियांनो देवाचं वचन असं सांगतं की मुलांवर उगरलेली काठी आवरणारे आईबाप हेच खरे मुलाचे शत्रू आहेत म्हणून. म्हणून प्रियांनो, मुलांना काठीखाली मारायची वेळ आली तरी मारा, पण मुलांना चर्चमध्ये आणा. त्यांचं सर्वकालिक जीवनाचं ते वतनदार त्यांना होणं गरजेचं आहे, कारण तुमच्यावर ते ओझ आहे. प्रियांनो, देवाने तुमची निवड केली कुटुंबातून, पण सर्वप्रथम अगोदर तुम्ही विश्वासात आहात आणि कुटुंबातले लोक नाही, ते फक्त नामधारी आहेत. तर असं करून चालणार नाही प्रियांनो. सर्वात अगोदर तुम्ही त्यांना अट्टहास करा. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही त्यांना गळ घाला की तुम्ही काही करा पण चर्चला येणं गरजेचं आहे. तुम्ही काही करा पण विश्वासात दृढ होणं हे गरजेचं आहे. तुम्ही काही करा पण रोज आराधना, प्रार्थना करणं, बायबल वाचणं हे गरजेचं आहे. यासाठी अट्टहास करा प्रियांनो. त्या ठिकाणी त्यांना नडून बघा. हो प्रियांनो, कारण तुम्ही रात्रंदिवस त्या कुटुंबासाठी झिजत आहात. रात्रंदिवस त्या कुटुंबाच्या काळजीपोटी आणि चिंतेपोटी प्रियांनो तुमचं आयुष्य तुम्ही त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे. आणि तेच कुटुंब जर सर्वकालिक जीवनामध्ये जर नसेल, तर प्रियांनो तुमचं जीवन आणि तुमचं निवड हे देखील त्या ठिकाणी व्यर्थ अशी झालेली आहे. कारण देवानं, परमेश्वरानं तुमच्यावरती जबाबदारी अशी सोपवलेली आहे. तुमच्या कुटुंबामधून तुमची सर्वप्रथम निवड अशी केलेली आहे. म्हणून तुमच्या कुटुंबातील लोकांकडे प्रियांनो दुर्लक्ष करू नका. तर काय करा, त्या लोकांचा सर्वप्रथम विचार करा. अन्यथा असं होईल की तुम्ही चर्चमध्ये असाल आणि दरोडेखोर घरी येईल. तुमचे पती, तुमचे लेकर घरी असतील, दरोडेखोर घरी येईल आणि दरोडेखोर तुमच्या लेकरांना, पतीला मारहाण करेल आणि तुमची लूट घेऊन जाईल आणि तुम्ही चर्चमध्ये असाल. तर असं करू नका प्रियांनो. कारण काय होतं प्रियांनो, ज्यावेळेस नोहाची निवड झाली, हालेलुया, निवड झाली म्हणजे देवाच्या दृष्टिकोनातून तो कसा होता, नीतिमान होता. तो एकटाच नीतिमान असा होता, कारण पृथ्वीवरती पाप भरपूर वाढलेलं होतं. पण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून हा एकटाच नीतिमान असा होता. पण नोहाच्या घरात जर बघितलं तर आपल्याला ठाऊक आहे 8 लोक होते. पण परमेश्वराने त्याला सांगितलं की नोहा, माझ्या दृष्टीने ह्या पृथ्वीवर तू एकटाच असा नीतिमान आहे. सर्व कुटुंबातले लोक नीतिमान आहे असं त्या ठिकाणी लिहिलेलं नाही, पण नीतिमान तू एकटाच आहे. तरी पण काय कर, तुझ्या कुटुंबाचं तारण कर. या सगळ्या लोकांना घे आणि तारवामध्ये. उत्पत्ती 7वा अध्याय 1 वचन. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. देवाचं वचन असं सांगतं की नोहा, ह्या पूर्ण पिढीमध्ये तूच, म्हणजे तू एकटाच नीतिमान असा आहेस, पण तरीही तुझ्या कुटुंबाला तू या ठिकाणी तारामध्ये घेऊन चल. प्रियांनो, हेच तुम्हाला देखील करायचं. प्रियांनो, कुटुंबाला घरी ठेवू नका. कुटुंबाला प्रियांनो देवाच्या विश्वासात, देवाच्या वचनामध्ये त्यांची वाढ करा. ज्याप्रमाणे नोहाला परमेश्वरानं सांगितलं. मग नोहा, त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याची सुना, असे 8 लोक प्रियांनो तारामध्ये आले. आणि तुम्हाला काय वाटतं, ते सहजासहजी आले असतील का? प्रियांनो, कदाचित आपल्या घरात जसे लोक तसे त्याच्या पण घरात असतील. कारण त्याला बाकीचे सर्व लोक हसत होते. लोक म्हणत होते, हा वेडा झाला, तारो बांधतोय, इथं तर थेंब नाही पडत पावसाचा, आणि हा कशासाठी तारो बांधून राहिला. घरातले लोक, कदाचित मुलं, सुना, त्यांच्या पण डोक्यात काही वेगळा विचार आला असेल. पण नोहाने काय केलं असेल का, त्यांना अट्टास घातला असेल. हे बघा, ही गोष्ट घडणार आहे, मग तुम्ही माझ्यासोबत येणंच गरजेचं आहे. त्यांना दमदाटी दिली असेल किंवा काय, कशा प्रकारे का व्हायना, पण त्यांना त्या तावरामध्ये त्यांनी आणलंच प्रियांनो. आणि प्रियांनो, त्या कुटुंबातील लोकांनी देखील त्याच्यावरती काय ठेवला, विश्वास. असं सहजासहजी कदाचित ती गोष्ट घडली असेल का? नोहा म्हटलं असेल का मुलाला, सुनाला, बायकोला की चला तारवात आपण जाऊ? ते पण म्हटले असतील ना. ते म्हटले असतील, अहो इथं पावसाचं थेंब पडा, आणि काय येड्यावानी करता, बघा गावातले लोक तुम्हाला हसायला लागलेत, हे गावातले लोक तुम्हाला नाव ठेवायला लागतात, तरी तुम्ही म्हणताय. प्रियांनो, तुमच्या बाबतीत तसंच घडत असेल. लोक म्हणतील फार चर्चर देव 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 करतो, आणि घरातले लोक बघा. हो प्रियांनो, पण घरातल्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी चर्चमध्ये तुम्ही जा, त्या तारामध्ये जा, म्हणजे तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं काय होईल, तारण होईल. आणि प्रियांनो, ती जबाबदारी तुमच्यावरती आहे प्रियांनो. म्हणून प्रियांनो, विशेष करून काय करा, तुमच्या लेकरांना, तुमच्या कुटुंबातील सर्वांना चर्चमध्ये आणा. चर्चमध्ये आणा. हो प्रियांनो, कारण जक्कयानं पाप कबुली केलं आणि जक्कयानं उभारून सांगितलं की मी जर अनितीने कोणाचं घेतलं असेल तर मी त्याला परत देईन, दुप्पट परत देईन, उरलेला पैसा गोरगरीब लोकांना वाटून देईन, चौपट परत देईन, असं त्याने सांगितलं. पापाची कबुली त्याने एकट्यानं दिली प्रियांनो. पण येशू त्या घरामध्ये होता. येशू म्हणाला, जक्कया, का तुझ्या ह्या कृतीमुळं तुझ्या घराला तारण मिळालेलं आहे. प्रियांनो, तुमच्या कुटुंबामुळं, तुमच्या कुटुंबाला तारण मिळणं गरजेचं आहे.
त्या गोष्टीतल्या स्त्रीसारखं व्हायला नको की तुम्ही तावरामध्ये येऊन बसाल, दरोडेखोर घरी जाईल, तुमचे लेकर घरी असतील, प्रियांनो तुमचे पती घरी असेल, तुमचे अजून कुटुंबातले लोक घरी असतील, दरोडेखोर येतील आणि त्यांना मारहाण करतील, कारण सिंह गर्जना करत फिरत आहे. अशाच लोकांच्या प्रियांनो तो संपर्कामध्ये येऊ इच्छित आहे का जे लोक चर्चला जात नाहीत, जे लोक विश्वासात नाहीत. मग अशा लोकांना आजार विकार अशा गोष्टी घडतात. त्याचं कारण हेच आहे की त्या लोकांचा विश्वास हा दृढ नाही. मग प्रियांनो ती जबाबदारी तुमच्यावर, तुम्ही कुटुंबातले प्रमुख आहात, कशा प्रकारे हाणमार करून म्हणजे झोडून नाही, तर त्यांना व्यवस्थित सांगून. हाणमार करून म्हणजे आपण टायटल दिलंय लाकडाने आणा पण चर्चला आणा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांना फार आणा, असं नाही. फक्त जसं तुम्ही ज्या पद्धतीत मुलं लहान होते आणि तुम्ही ज्यावेळेस शाळेत त्यांना आग्रह करून घेऊन जायचे, हाताला धरून घेऊन जायचे, तसंच हाताला धरून ओढून इकडे चर्चमध्ये आणून बसा. जसं तुम्ही वेळोवेळी मुलाला म्हणायचे अभ्यास केलाय का, तसं विचारा तू आज बायबल वाचलंय का. मुलाला जसं तुम्ही विचारायचे तू आज कविता पाठ केली का, मुलाला विचारा का तुम्ही स्तोत्रसंहिता वगैरे स्तोत्र नीतिसूत्र हे सगळे पाठ केले का. तुम्ही त्याच्याकडून पाठांतर घ्या. जसा मुलाचा अभ्यास घेत होते तसं हे वाचनाविषयी उठता आणि बसता त्याच्याशी बोला. हे वचन त्याच्या हृदयावरती, त्याच्या हृदयपटलावरती बिंबू द्या. आणि मग बघा, किती मोठा दरोडेखोर येऊन द्या, किती मोठे लुटेरे येऊन द्या, तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं ते काहीही करू शकत नाहीत. हालेलुया. देव करो झालेल्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादानं भरो. आमेन.